ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 81 ते 100 श्लोक 6 ते 7। हे असो अंगी बरलिया भवंडी जैशा भोवत दिसती आरडी दरडी तैशी आपुलिया कल्पना खंडी गमती भूते। तेची कल्पना सांडुनी पाही तर मी भूती भूते माझी आठाई। हे स्वप्नी ही परिनाही कल्पावया जोगे। आता मीचे एक भूता ते धरता अथवा भूता माझी मी असता। या संकल्प सन्निपाता अतुलिया बोलिया म्हणून परियेसी गाव प्रियोत्तमा। या परिमी विश्वेसी विश्वात्मा जो इया लटिकिया भूतग्रामा भाव्यौ सदा। रश्मीचे नियाधारे जैसे नोव्हे तेची मृगजळ आभासे। माझ्या ठाई भूत जात तैसे आणि माते ही भावी। मी ये परीचा भूत भानू परी सर्व भूतासी अभिन्नू। जैसी प्रभा आणि भानू एकचेते। हा आमुचा ऐश्वर्य योग तुवा देखिला की सांगू। आता सांगे काही येथत लागू भूतभेदाचा असे। या लागी मजपासूनी भूते आणि नवती हे निरुते। आणि भूता वेगळिया माते कहीची न म्हणी। यथाकाश स्थितो नित्यं वायु सर्गत्र गो महान। तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि त्युपधारय। पै गगन जेवढे जैसे पवनोही गगनीत तेवढाची असे। सहजे हालविलिया वेगळा दिसे एरवी गगन तेची तो। तैसे भूता जात माझ्या ठाई कल्पिजे तरी आभासे काही। निर्विकल्पित तरी नाही तेथ मीच मी आगवे। म्हणून नाही आणि असे हे कल्पनेची न सरवसे। जे कल्पना लोपे भ्रंशे आणि कल्पने सवे होय। तेची कल्पिते मुद्दल जाये तयासे नाही हे की आहे। म्हणून पुढती तू पाहे हा ऐश्वर्य योगू। ऐसिया प्रतीती बोधा सागरी
तू आपण याते कल्लोळू एक करी, मग जव पाहसी चराचरी तव तूची आहसी, या जाणणे याचा चेव तुझ आला ना म्हणोती देवव, तरी आता द्वैत स्वप्न वावव झाले की ना. तरी पुढती जरी विपाये बुद्धीसी कल्पनेची झोप येये, तरी अभेद बोधू जाये जै स्वप्नी पडिजे. म्हणून ये निद्रेची वाट मोडे, निखळ उद्बोधाचेची आपण पे घडे. ऐसे वर्म जे आहे पुढे ते दाव आता, तरी धनुर्धरा धैर्या निकी अवधान देई बा धनंजया. परी सर्वभूता ते माया करी हरिगा. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्, कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. जे नावगा प्रकृती जे द्विविधा सांगती तुझ प्रती, एकी अष्टधा भेद व्यक्ती दुजी जीवरूपी. हा प्रकृती विखो आगवा तुवा मागा परिसिलासी पांडवा. म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती, तरी ये माझी प्रकृती महाकल्पाच्या अंती. सर्वभूते अव्यक्ती ऐक्यासी येती. रामकृष्ण हरी.